हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 6 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एका नंतर एक इतके भारी भारी ट्विस्ट आलेत ना की तुम्ही आजच्या एपिसोडच्या आणि या मालिकेच्या प्रेमातच पडाल. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपण सगळ्यांनी काल पाहिलं होतं की नुपूरने सुमतीच्या वाढदिवसासाठी जे लाडू बनवले त्यांना बुरशी लागली होती. त्यामुळे मल्हार खूप चिडला आणि त्याने नुपूरला हाकलून लावलं, गेट आउट असं म्हटलं. पण हार मानेल ती नुपूर कसली? नुपूरने हार नाही मानली आणि मग ज्या ज्या लोकांना तिने सुमती इव्हेंट्समध्ये मदत केली होती त्या सगळ्यांची मदत तिने घेतली आणि चक्क लाईव्ह काउंटर लावला लाडवांचा आणि पाहता पाहता तिने सगळे लाडू बनवले सुद्धा. त्यामुळे मल्हार तिच्यावर खूप खुश झाला. तायडीची चांगली जिरलीये. पण आता त्याच्यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे. या सगळ्यात नुपूरची चूक नव्हती, तर त्या हेड शेफने तायडीच्या सांगण्यावरून या लाडवांना पाण्याचा हात लावला होता, बुरशी लागली होती. हे मल्हारला समजणार. मल्हार या हेड शेफला नोकरीवरून काढून टाकणार आणि चक्क सुमती इव्हेंटच्या हेड शेफपदी नुपूरची निवड करणारे. नुपूर सुमती इव्हेंटची हेड शेफ बनणारे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा सुमतीच्या फोटोसमोर नुपूरने बनवलेल्या लाडूंचा नैवेद्य ठेवणार. तेवढ्यात तायडी जोरात ओरडते, मल्हार थांब. मल्हार थांबतो. तायडी त्याच्या जवळ येते आणि म्हणते, मल्हार, या लाडवांना तर बुरशी लागलीये. आता एवढ्या वेळ मल्हारच्या हातातच हे लाडू होते, पण मल्हारला जे दिसलं नाही ते 20 फुटांवरून या तायडीला दिसलं. आणि मग सगळ्यांचे डोळे उघडतात. अरे बापरे, खरंच लाडवांना तर बुरशी लागलीये. त्यामुळे मल्हार आणि सर्वांना जबर धक्काच बसतो. तायडी खूप इमोशनल झाल्याचं नाटक करते आणि म्हणते, मल्हार, हे काय करतोयस तू? सुमती काकूंना अशा बुरशी आलेल्या लाडवांचं नैवेद्य तू दाखवणार का? अरे, त्यांच्या आत्म्याला काय वाटेल? त्यांच्या नावाचं काय होईल? इतक्या वर्षांपासून जी परंपरा आपण जपली होती त्या परंपरेचं काय होईल? आता अनाथ आश्रमांना लाडू मिळणार नाही. सुमती काकूंचं नाव खराब होईल. त्यांना असे बुरशी आलेले लाडू मिळाले तर काय होईल? आणि हे सगळं ऐकून, हे बुरशीवाले लाडू पाहून मल्हारचा धगधगता ज्वाला होतो आणि तायडीला हे समजतं की मी वाट पेटवली आहे आणि आता फक्त बूम करायची फक्त वाट पाहायची आहे. आणि मग ती 1 2 3 4 बूम असं म्हणते आणि मल्हारचा बॉम्ब फुटतो. मल्हार जोरात ओरडतो, नुपूर. आणि नुपूर ही धावत पळत तेथे येते. नुपूरच्या समोर मल्हार हे लाडू ठेवतो आणि विचारतो, नुपूर, हे काय आहे? नुपूरला सुद्धा जबर धक्काच बसतो की मी बनवलेल्या लाडवांना अशी बुरशी कशी लागली? मल्हार तिला विचारतो, तुम्ही असं कसं करू शकता? मी हे बुरशी आलेले लाडू माझ्या आईला वाहायचेत का? अनाथ आश्रमांना द्यायचेत का? मल्हार हे लाडू तिला दाखवतो. नुपूर हे लाडू पाहते. नुपूरचा विश्वासच बसत नाही. आशा हे लाडू पाहते. आशाचा सुद्धा विश्वास बसत नाही की नुपूरने बनवलेल्या लाडवांना चक्क बुरशी लागलीये. नुपूर रडवेली होते आणि म्हणते, मल्हार सर, मी बनवलेले लाडू महिनाभर खराब होत नाही. यांना बुरशी कशी लागू शकते? तर मल्हार जोरात ओरडतो, शट अप. पुन्हा पुन्हा कारणं द्यायची नाही. तुमच्याकडून चूक झालीये. तुम्हीच असे लाडू बनवलेत आणि आता खोटं बोलताय, कारणं देताय. तर नुपूर म्हणते, सर, मला एक चान्स द्या. मल्हार चिडून म्हणतो, मल्हार खानविलकर कधीच कोणाला सेकंड चान्स देत नाही. आणि तो रेवतीवर सुद्धा खूप चिडतो. रेवती मावशी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तूच या नुपूरला ऑर्डर द्यावी असं मला सांगितलं आणि या नुपूरमुळेच हे सगळं झालंय. तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केलीये. मल्हार नुपूरकडे रागारागाने पाहतो. गेट आउट असं जोरात ओरडतो आणि सगळ्या लाडवांचे डबे जोरात फेकून देतो आणि तेथून निघून जातो. त्यामुळे नुपूर खूप घाबरते, खूप दुःखी होते. रेवतीला सुद्धा वाईट वाटलं असतं. तिच्या डोळ्यातूनही पाणी येतं. नुपूर रडू लागते. पण तायडी खूप खुश होते आणि तिला आठवतं की तिने आपल्या हेड शेफला सांगितलं होतं, तुला जर तुझी नोकरी वाचवायची असेल ना, तर आता सुमतीच्या वाढदिवसासाठी नुपूर जे लाडू बनवेल ते लाडू तू खराब करायचे. आणि हा हेड शेफ म्हणाला होता, मॅडम, तुमचं काम होऊन जाईल. त्यामुळे तेव्हा तायडी खूप खुश झाली होती. आणि मग या हेड शेफने जेव्हा नुपूर सगळे लाडू बनवते आणि हे लाडू तिने किचनमध्ये ठेवले होते आणि रात्रीच्या वेळेस हा हेड शेफ या ऑफिसमध्ये आला, किचनमध्ये आला आणि या सगळ्या लाडवांवर त्याने पाणी मारलं. त्यामुळे या लाडवांना रात्रीतून बुरशी लागली होती.
कोणत्याही ताज्या लाडवांना जर पाण्याचा हात लावला किंवा थोडंही पाणी त्याच्यावर पडलं ना तर त्यांना बुरशी येते, हे हेडशेफला माहीत असतं आणि हेडशेफ हीच आयडिया करतो. तेव्हा तायडी ही नुपूर जवळ येते, सळण्यासारखा रंग बदलते आणि म्हणते, नुपूर तू हे खूप वाईट केलंस, असं का केलं? माझ्या भावाला रडवलंयस तू आज, तेही त्याच्या आईच्या वाढदिवशी. असं का केलंस तू? नुपूर सुद्धा रडू लागते आणि म्हणते, मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, अशी चूक मी नाही करू शकत, माझ्याकडून असं कसं झालं मलाच कळत नाहीये. तर तायडी विचारते, तू त्या लाडवांना पाण्याचा हात लावला असशील. पण नुपूर म्हणते, नाही मॅडम, मी इतक्या वर्षांपासून हे काम करते, मी अशी चूक नाही केलीये, लाडू बनवताना माझ्याकडून कोणतीच चूक नाही झालीये. नुपूर ही असं बोलते. त्यामुळे तायडी चिडून म्हणते, जर एखादं काम आपल्याला जमणार नसेल ना तर डायरेक्ट सांगावं, मला ते जमणार नाही. उगच समोरच्याला आशा दाखवायची आणि मग त्याची निराशा करायची, हे तू खूप चुकीचं केलंय. आज तुझ्यामुळे माझा भाऊ रडलाय, एवढा मोठा इव्हेंट खराब झालाय, माझ्या सुमती ना काकूचं नाव खराब झालंय नुपूर. आणि ती रेवतीला सुद्धा खूप दोष देते. काकू हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तूच नुपूर नुपूर करत राहतेस ना, हिच्या नावाचे गोडवे गातेस, म्हणून हे सगळं झालंय. नाहीतर तिला आम्ही ही ऑर्डर दिलीच नसती. तू माझ्या भावाला रडवलंय नुपूर, असं म्हणून तायडी सुद्धा रडण्याचं नाटक करते आणि घराकडे जाते. थोडा वेळ थांबते आणि म्हणते, वाह, आज एकाही तीर में अनेक निशाणे लागले. नुपूरचाही खेळ संपला आणि रेवतीवरचा मल्हारचा विश्वास सुद्धा संपला. तायडी खूप खुश होते आणि घरात येते. इकडे मल्हार आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सला कॉल लावत असतो आणि म्हणतो, मला आत्ताच्या आत्ता 2000 लाडू हवे आहेत, मी डबल पैसे द्यायला तयार आहे. पण कुणीच त्याला लाडू द्यायला तयार होत नाही. तायडी तेथे येते. मल्हार म्हणतो, थांब तायडे, मला लाडवांची व्यवस्था करू दे. तो दुसऱ्या माणसाला कॉल लावतो, जयस्वाल, मला आत्ताच्या आत्ता 2000 लाडू हवे आहेत. पण जयस्वाल सुद्धा त्यासाठी नकार देतो. मल्हार त्याला प्लीज प्लीज म्हणतो, मॅन पॉवर अरेंज कर, डबल पैसे देतो. पण हा जयस्वाल सुद्धा नकार देतो. तायडी म्हणते, मल्हार, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली, आपण त्या नुपूरला ऑर्डर दिलीये. मल्हार म्हणतो, तायडे, आता ते बोलण्याची वेळ नाहीये, चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता आपण लाडवांची व्यवस्था करूया. आणि हे दोघेही बाहेर पडतात. नुपूर तेथेच उभी असते. मल्हार तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि निघून जातो. तायडी नुपूरला म्हणते, किती निर्लज्ज आहेस ग तू, तुला गेट आउट म्हटलं तरी कळत नाही का, चल निघ इथून, असं म्हणून तायडी पुढे जाते आणि या हेड शेफकडे पाहते. दोघांची इशारा इशारी होते आणि तायडी ही घराबाहेर पडते. तायडी आणि मल्हार हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी जातात, परंतु त्यांना कोठेच लाडू मिळत नाही. तर इकडे तायडीचे आई वडील मस्तपैकी आपल्या बेडरूममध्ये असतात. तायडीची आई म्हणते, त्या पोरीने काय भारू लाडू बनवले होते, आणि मला जर माहीत असतं ना हे लाडू कुणी जाणून बुजून खराब करणारे, तर मी माझ्यासाठी आधीच लाडू घेतले असते. तायडीचे वडील विचारतात, तुला कसं कळलं की लाडू जाणून बुजून खराब केले? तर तायडीची आई म्हणते, मला माहिती आहे, मला डोकं थोडं कमी आहे, पण इतके छान लाडू बनवले, त्याच्यावर कोणते जाणून बुजून पाणी मारलं असेल म्हणून ते खराब झाले, असे खराब होऊच शकत नाही. तेव्हा तायडीच्या वडिलांची सुद्धा ट्यूब पेटते आणि ते म्हणते, याचा अर्थ नक्कीच हे तायडीचं काम असेल, त्या पोरीचा बंदोबस्त करायला तिने हे केलं असेल. आणि बाहेर हे कोणाला सांगायचं नाही बरं का, नाहीतर तायडी आपली रवानगी कोठे करेल. तायडीची आई म्हणते, वृद्धाश्रमात. आणि दोघेही गप्प बसतात. इकडे मल्हार आणि तायडी सगळीकडे लाडू शोधत असतात, पण त्यांना लाडू कोठेच सापडत नाही. तर रेवती ही सुद्धा खूप रागारागाने नुपूर जवळ येते आणि नुपूरला विचारते, तू असं का केलंस? नुपूर म्हणते, नाही मावशी, मी असं नाही केलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी अशी चूक नाही केलीये. तर रेवती म्हणते, मग काय ते लाडू खोटं बोलताय का? दिसतंय ना त्या लाडवांना बुरशी लागलीये, तू नक्कीच त्यांना पाण्याचा हात लावला असेल. नुपूर सांगते, नाही मावशी, मी असं नाही केलंय. रेवती म्हणते, मग तू गरम गरम बुंदी एकत्र केली असेल, लाडू वळले असतील म्हणून ते झालंय. नुपूर सांगते, नाही मावशी, मी ही चूक नाही केलीये. आशा सुद्धा रेवतीला समजवण्याचा प्रयत्न करते, नुपूरकडून काही चूक झालेली नाहीये. पण रेवतीला खूप राग आलेला असतो. ती म्हणते, नुपूर, तू खूप मोठी चूक केलीये, तू आम्हाला निराश केलंय. जर तुला ही ऑर्डर जमणार नव्हती तर तू ऑर्डर घेतलीच कशाला? आजचा दिवस मल्हारसाठी, आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि तू आम्हाला खूप निराश केलंय, असं म्हणून रेवती तिथून निघून जाते. नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूरला टेन्शन येतं, हे असं घडलंच कसं? मी एवढी मोठी चूक कशी काय करू शकते? आशाला तिची खूप काळजी वाटते. इकडे मल्हार आणि तायडी सगळीकडे शोधतात, पण त्यांना कुठेच लाडू मिळत नाही.
ते दोघेही गाडीत येऊन बसतात. तेव्हा तायडी ही मल्हारला म्हणते, मल्हार खरं सांगू का, तुझी खूप मोठी चूक झाली आहे. मला मान्य आहे की रेवती काकू तुझी मावशी आहे, पण तिचं ऐकून तू एका अनप्रोफेशनल मुलीला एवढ्या महत्त्वाच्या दिवशी एवढी मोठी ऑर्डर दिली आणि तिने हा सगळा गोंधळ घालून ठेवला आणि तो आपल्याला खूप महागात पडणार आहे. आता सुमती काकूंचं नाव सुद्धा खराब होईल आणि आपल्या कंपनीचं सुद्धा नाव खराब होईल. मल्हार, इमोशनमध्ये कोणताही डिसिजन घेतला ना तर तो चुकीचाच ठरतो आणि तुला या आधीचा सुद्धा अनुभव आहे ना. मल्हार म्हणतो, हो खरंय तायडे, माझी खूप मोठी चूक झाली. आणि मग तायडी मनातल्या मनात विचार करते, चला आता घरी जायचं आणि मग मी जे लाडू आधीच तयार करून ठेवले आहेत ते मल्हारला द्यायचे आणि मल्हारची सेव्हियर व्हायचं. त्याच्या डोळ्यात मी आणखीन मोठी होणार. आणि हे दोघेही घरी यायला निघतात. तर इकडे मीना घरी मस्त पायावर पाय टाकून टीव्ही पाहत बसलेली असते. तेवढ्यात सावरे वकील तेथे येतो आणि मीनाला एका नवीन बिल्डिंगचं पॅम्पलेट देतो. मीना हे पॅम्पलेट पाहते, खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, काय भारी कॉम्प्लेक्स आहे. तर चावरे वकील सांगतो, मी आहे ना तुमच्यासाठी या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट बुक करणार होतो, पण तुमच्या नशिबातच फ्लॅट नाहीये. मीना म्हणते, असा कसा नाही. तर चावरे वकील म्हणतो, अहो तुम्हाला एक साधं काम सांगितलं की नुपूरला घराबाहेर जाऊ देऊ नका, तुम्हाला ते जमत नाहीये, तुम्हाला मी फ्लॅट कसा देणार. तर मीना चिडून म्हणते, ओ चावरे वकील, मी काय करू शकते ना हे अजून तुम्हाला माहिती नाहीये. मला फक्त 48 तासांचा वेळ द्या. या 48 तासात मी असं काहीतरी करेल ना की नुपूरचं काम हे कायमचं बंद होईल आणि नुपूरला तुमच्याशी लग्न करावं लागेल. तुम्ही पाहतच राहा. त्यामुळे चावरे वकील सुद्धा याचा विचार करू लागतो की आता मीना काय करणार आहे. थोड्या वेळानंतर तायडी आणि मल्हार घरी पोहोचतात. तर त्यांच्या घराबाहेर खूप गर्दी असते. मल्हार विचारतो, एवढी गर्दी का झालीये. तर तायडी म्हणते, आपल्या इज्जतीचा फालुदा पाहायला लोक आले असतील. हे दोघे पुढे येतात गर्दीमधून. तर त्यांना दिसतं की नुपूर ही चक्क आपल्या ऑफिसमधील अनेक लोकांना घेऊन तेथे गरमागरम लाडू बनवतीये. तिने लाडवांचा लाईव्ह काउंटर सुरू केलाय आणि सगळे लोक हे लाडू खाताय आणि लाडवांचं खूप कौतुक करताय. हे पाहून मल्हारच्या चेहऱ्यावर चक्क स्माईल येते. तो खूप खुश होतो. तर तायडीचे मात्र 12च वाजतात. नुपूर ही खरंच खूप हिमतीची आहे. हार मानते ती नुपूर कसली. आणि नुपूरला पाहून मल्हार खूप खुश होतो आणि तायडीला म्हणतो, तायडे खरंच या पोरीने कमाल केली आहे. एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा ती हिंमत नाही हरली आणि तिने लाडवांचा लाईव्ह काउंटर लावलाय आणि एवढे सगळे लोक तिच्या मदतीला सुद्धा आले. ही क्वालिटी खूप कमी लोकांमध्ये असते. तायडीला राग आलेला असतो, पण ती खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते आणि म्हणते, हो खरंय, ही मुलगी खरंच खूप भारी आहे. आणि तायडी हेड शेफकडे रागाने पाहते, त्याला भेटायला बोलवते आणि विचारते, हे सगळं कसं झालं. हेड शेफ सांगतो, मॅडम मी माझं काम चोख केलंय. तुम्ही पाहिलं ना, लाडवांना बुरशी लागली होती, पण या मुलीने लाईव्ह काउंटर सुरू केलं. ते मी कसं थांबवू शकतो, माझ्या हातात तर ते नाहीये ना. तायडी खूप चिडते आणि म्हणते, या नुपूरला आहे ना मी खूप हलक्यात घेतलं. आता ती माझ्या डोक्यावर बसलीये आणि मलाच एक दिवस चावेल आणि संपवेल. तिचा कायमचा बंदोबस्त करावाच लागेल. मी तिला आता सोडणार नाही, असा विचार तायडी करते. तर इकडे नुपूर ही तिच्या मदतीला आलेल्या सगळ्यांचे आभार मानते आणि म्हणते, खरंच तुम्ही माझी मदत केली नसती ना तर हे शक्य झालंच नसतं. सगळे लोक म्हणतात, अहो तुम्ही माझ्या मदतीला धावून आला, मग आम्ही तुमची मदत करणारच ना. सगळे खूप खुश असतात आणि आनंदाने लाडू वळत असतात. लाडवांची चवही छान झालीये, पाकही छान झालाय, सगळं छान झालंय असं ते म्हणतात. पण आशाला मात्र वेगळा संशय येतो. आशा विचार करते, नुपूर इतका चांगला स्वयंपाक बनवते, कठीणातला कठीण स्वयंपाक ती बनवते आणि कधीही चूक करत नाही. मग तिच्या हातून एवढी मोठी चूक कशी झाली. नक्कीच कुणीतरी हे जाणून बुजून केलंय असा विचार करून आशा ही नुपूरला म्हणते, मी आत्ता येते. आशा ही किचनमध्ये येते. तेव्हा ती किचनमधून एक डब्बा बाहेर काढते आणि या डब्याला पाहताच तिला आठवतं की काल जेव्हा नुपूर या लाडवांची ऑर्डर बनवत होती, सगळे लाडू तिने बनवून ठेवले होते, तेव्हा आशाने हे लाडू या डब्यात भरले होते. नुपूर तिला विचारते, आई तुम्ही हे लाडू बाजूला का काढून ठेवताय. तर आशा तिला म्हणाली होती, कारण अडीअडचणीच्या वेळेस थोडे लाडू बाजूला असावेत म्हणून काढून ठेवते. आणि तिने हे लाडू या डब्यात ठेवले होते. आशाला हे सगळं आठवतं आणि आशा हा डबा उघडते आणि यातमधील लाडू पाहते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण हे लाडू अगदी फ्रेश असतात, त्यांना बुरशी लागलेली नसते. आशाला वाटतं, हे कसं शक्य आहे.
हे सगळे लाडू तर नुपूरनेच बनवले होते आणि मी सगळ्यात शेवटी या डब्यामध्ये भरले. जर ते बाकीचे लाडू खराब झाले, त्यांना बुरशी लागली, तर या लाडवांना सुद्धा बुरशी लागायला पाहिजे. मग या लाडवांना का नाही बुरशी लागली? याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. जर हे लाडू फ्रेश असतील आणि त्या लाडवांना बुरशी लागली असेल, तर ही नुपूरची चूक नाहीये, कुणीतरी हे सगळं जाणून बुजून केलंय. तेवढ्यात आशाला आठवतं की काल नुपूर रेवती मॅडमसाठी सुद्धा लाडू घेऊन गेली होती आणि कदाचित त्यांच्या घरात ते लाडू अजून सुद्धा असतील आणि त्या लाडवांना जर बुरशी लागली नसेल, तर मग सिद्ध होईल की यामध्ये नुपूरची काही चूक नाहीये, नुपूरने हे लाडू खराब केलेले नाहीये. आणि आशा लगेचच हा लाडवांचा डब्बा घेते आणि बाहेर येते. तर इकडे सगळी माणसं खूप कौतुक करत असतात. ते मल्हार आणि रेवतीला म्हणतात, खरंच आज सुमतीची आठवण आली, त्यांच्या हाताची चव आम्हाला पुन्हा एकदा चाखायला मिळाली. हे ऐकून मल्हार आणि रेवतीला खूप आनंद होतो. ही बाई तेथून निघून जाते. तर नुपूर ही वेड लागल्यागत काम करत असते. तिच्या कामाचा रपाटा खूप भारी असतो. मल्हार आणि रेवती तिच्याकडे कौतुकाने पाहतात. तर रेवती मल्हारला म्हणते, खरंच मल्हार, या पोरीने ना कमाल केली आहे. तिच्यासमोर एवढ्या अडचणी आल्या, पण तिने हार नाही मानली आणि शेवटी लाडवांची ऑर्डर कंप्लीट करून दाखवलीच आणि चव सुद्धा अगदी तशीच रेवतीच्या हातची. मल्हार हा मनातून तर खुश असतो, पण कौतुक करेल तो मल्हार कसला. आणि मल्हार म्हणतो, खरे रेवती मावशी, तिने कमाल केली आहे, पण चूक सुद्धा तिनेच केली होती ना. तिने लाडूंना बुरशी आणली, तिच्या चुकीमुळे हे सगळं घडलं आणि आपण ते विसरू शकत नाही. आणि अशा महत्त्वाच्या प्रसंगी अशा चूक करणाऱ्या मुलीला, वेंधळ्या मुलीला मी पुन्हा पुन्हा संधी देऊ शकत नाही, मोठी ऑर्डर देऊ शकत नाही, एवढं मात्र नक्की. हे ऐकून रेवतीला वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड तेथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्यात भारी मालिका आहे. एवढं मात्र नक्की, मालिकेत जे ट्विस्ट येत आहे ना, ते पाहायला खूपच मजा येते. एकानंतर एक भारी ट्विस्ट आलेत आणि आजचा एपिसोड तर एक नंबर होता, जेथे नुपूरसमोर अडचणींचा डोंगर होता, पण या सगळ्या अडचणींना ती पार करून गेली आहे आणि सुमतीच्या वाढदिवसाची ऑर्डर तिने पूर्ण करून दाखवली आहे. सुमतीचं नाव खराब होऊ दिलं नाहीये. मल्हारने तिच्यावर टाकलेला विश्वास तिने सार्थ करून दाखवलाय. तायडीची चांगलीच जिरवली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण मल्हारला अजून सुद्धा असंच वाटतंय की ही सगळी नुपूरची चूक आहे, नुपूरनेच लाडू खराब केले आहेत. पण पुढील एपिसोडमध्ये नुपूरचा बद्दलचा हा गैरसमज मल्हारचा दूर होणार आहे. मग असं नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हारला आशा सांगेल की हे सगळं नुपूरने नाही केलंय आणि तिने ठेवलेला लाडवांचा डबा आणि घरामध्ये रेवतीकडे असलेला लाडवांचा डबा याच्यामधील फरक त्याला सांगणार. तेव्हा कुठे मल्हारला समजेल हे सगळं आपल्या हेड शेफने केलंय आणि मग तो या हेड शेफचा हात मुरगाळणार. हेड शेफ म्हणेल, सर हे काय करताय? तर मल्हार त्याला म्हणणार, तू माझ्या आईच्या वाढदिवसाला हे सगळं केलंय, तुझी हिंमत कशी झाली? तुझ्यासारखा माणूस मला या ऑफिसमध्ये नकोय. आणि तो या हेड शेफला धक्के मारून आपल्या ऑफिसमधून हाकलून लावणार आणि त्याला तो तेथून कायमचं नोकरीवरून काढून टाकेल. आणि जेव्हा तायडीला ही गोष्ट समजेल, तेव्हा तायडी खूप चिडणार आणि ती मल्हारला विचारेल, मल्हार हे सगळं काय केलं तू? तू आपल्या हेड शेफला कामावरून काढून टाकलं आणि आता आपल्याला जी 100 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे, त्या ऑर्डरचं काय करायचं? जेव्हा ते साहेब येतील तेव्हा त्यांना कोणते पदार्थ चाखायला द्यायचे? मल्हार म्हणेल, तायडी काळजी करू नको, माझ्याकडे या गोष्टीसाठी सुद्धा उपाय आहे. मला माहितीये ही जबाबदारी कोण सांभाळू शकतं. आणि मल्हार हा चक्क नुपूरचा विचार करेल हेड शेफच्या पदासाठी. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसणार आणि मल्हार हा नुपूर जवळ येईल. नुपूर खूप चिडलेली असेल, कारण जेव्हा लाडवांना बुरशी आली होती तेव्हा मल्हार तिला गेट आउट म्हणाला होता, मी सेकंड चान्स देत नाही असं म्हणाला होता आणि नुपूरचा स्वाभिमान दुखावला असेल. आणि आपल्याला माहिती आहे की मल्हार कोणाला सॉरीही म्हणत नाही आणि कोणाला थँक्यूही म्हणत नाही, त्याची स्तुतीही करत नाही. आणि एवढे छान लाडू बनवल्यानंतर सुद्धा मल्हारने नुपूरची स्तुती केलेली नसेल. त्यामुळे नुपूर ही आपलं सगळं सामान, किचनचं सगळं सामान पुन्हा एकदा टेम्पोत भरणार आणि घरी जायला निघालेली असेल. तेव्हा मल्हार तेथे येईल आणि म्हणेल, नुपूर तुम्हाला इथून कुठेही जायची गरज नाहीये, तुम्ही तुमचं किचन येथे कंटिन्यू करू शकता. पण नुपूर म्हणेल, नाही सर, जेथे माझी इज्जत नाहीये, जेथे माझा स्वाभिमान दुखावला गेलाय ना, मी तेथे आता काम नाही करू शकत, मी येथे नाही थांबणार. हे ऐकून
मल्हारला वाईट वाटणार आणि नुपूर आपला टेम्पो घेऊन तेथून निघून जाईल. मग आता मल्हार काय करणार? तर मल्हार हा नुपूरच्या मागे मागे तिच्या घरी पोहोचणार आणि तिला चक्क आपल्या सुमती इव्हेंटची हेड शेफ बनण्याची ऑफर देणार. आणि हेड शेफ म्हणजे काही साधं सुद्धा काम नाहीये. नक्कीच महिन्याला 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असेल. आणि जर नुपूरला एवढा पगार मिळाला तर तिच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि ती खूप आनंदात राहील, तिचं कर्ज फिटेल एवढं मात्र नक्की. आणि हळूहळू नुपूर आणि मल्हार एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडणारे हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मन जिंकते एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन काय ट्विस्ट आले आहेत हे सगळ्यात आधी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.